राजकीय वर्तुळातून विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवारांना उभं करून लक्ष्मण हाकेंनी तोडपाणी केली असा आरोप करण्यात आलेला आहे। लोहा मतदारसंघानंतर भोकर विधानसभेमध्ये हाकेंकडून तोडपाणी करण्यात आली आहे असा आरोप आहे। अमोल बेटकरींनी हा आरोप केलेला आहे। आता या संदर्भात एक ऑडिओ क्लिप पोस्ट करत त्यांनी लक्ष्मण हाकेंवर आरोप केलेले आहेत। उमेदवारांकडून पैसे घेऊन ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप होतोय। या ऑडिओ क्लिपची मात्र साम टीव्ही पुष्टी करत नाहीये। आपण ती ऑडिओ क्लिप ऐकणार आहोत। मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका, एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर। त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला। मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही, त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं। त्यांनी लढतोय आपण जरांगेने माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत। आपण 16-17 उमेदवार आपले आहेत, आपण लढणार आहोत, आपण लोकांना अपील करणार आहोत, लोकांच्या समोर जाणार आहोत। त्यामुळे त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर। त्यांनी आर्थिक उलाढाल केली। मी कसा दबाव टाकेन त्यांच्यावर टाकेन बरं।